नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत कोलम बीचवर, जे केरळ राज्यामध्ये आहे. जिथे खूप अथांग असा समुद्र आहे. या समुद्राचा किनारा खूप सुंदर आहे. इथं कोलम बीच नावाने हा परिसर ओळखला जातो. हा समुद्र किनारा आहे. कुटुंबश्री सरस फेअर 2023च्या अनुषंगाने आम्हा पती पत्नीला इथे येण्याचा योग आला आणि आपला जे काही व्यवसाय आहे त्या अनुषंगाने आज या समुद्रकिनारी फिरण्यासाठी व व्यवसायाशी संबंधित असलेले जे सेल्स असतील, स्टोन्स असतील, पेबल्स असतील, ते शोधण्यासाठी सुद्धा मी इकडे आलेलो आहे. बघूया आपल्याला काय खजाना मिळतोय, कशा आपल्याला शिंपले गारगोट्या मिळत आहेत. किती सुंदर अशा शिंपले गारगोट्या इथं नैसर्गिक तयार झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. ज्या समुद्रामधला खूप मोठा खजाना आपण पाहतोय. सुंदर सुंदर असे सेल्स, शिंपले जे नैसर्गिक तयार झालेले आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. सुंदर असे स्टोन्स. समुद्र हे किती सुंदर आहे बघूया आपण. किती सुंदर असं या समुद्रामध्ये बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या आपल्या आकलना पलीकडे आहेत. समुद्रावर किती लोक अवलंबून आहेत, किती लोकांची उपजीविका आहे. समुद्रामध्ये किती प्रकारचे खनिजं आहेत. समुद्रामध्ये किती प्रकारच्या माशा आहेत. असे बरेचसे विषय समुद्राला धरून आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून एक माझ्यासारखा छोटा कलाकार कला साकारण्यासाठी नैसर्गिक तयार झालेले जे काही असे सेल्स आहेत, जे काही स्टोन्स आहेत, ते स्टोन्स कलेक्ट करण्याचा माझा छंद आणि छंदातूनच तयार झालेला हा व्यवसाय याला मूर्त रूप देण्यासाठी आज मी या कोलम बीच जे केरळ राज्यात आहे तिथं आलेलो आहे. आणि सुंदर सुंदर असे सेल्स आणि स्टोन्स आपल्या सगळ्यांच्या समोर संकलन करत आहे, कलेक्ट करत आहे. किती अथांग सागर असेल, किती त्याची उंची असेल. आपल्याकडं म्हटलं जाते की समुद्राचा कोणी अंत पाहू नये. MSRLM टीम, जिल्हा प्रशासन परभणी आणि केरळ राज्याच्या गव्हर्नमेंटचे आम्ही आभारी आहोत की तुमच्या आयोजनामुळं आम्हाला इथे यायला मिळालं. बघा किती सुंदर मला स्टोन मिळाला आहे. हे नॅचरल स्टोन आहे. नॅचरल स्टोन एकदम सुंदर असं स्टोन मला मिळालेलं आहे, ज्याला आपण मास्टर स्टोन म्हणतो. हे पण स्टोन आहे. थोडंसं समुद्राच्या काठावर फिरणं रिस्कीच आहे, परंतु आपण सगळी काळजी घेऊन, अंदाज घेऊन आपण फिरतोय. हे पण स्टोन आपल्याला भेटलाय.
हे बघा किती सुंदर असा निसर्गाची किती किमया आहे बघा. एकदम आकर्षित आणि सुंदर अशा वेगवेगळ्या रंगीबेरंगी असा आपल्याला शिंपला सापलेला आहे, ज्याला सेल्स म्हणतो आपण. या समुद्रामध्ये किती असा मोठा खजाना आहे. निसर्ग किती किमयागार आहे, निसर्गाची किती मोठी किमया आहे यावरून आपल्याला लक्षात येते. छोटे छोटे पेबल्स आहेत जे कलाकाराच्या दृष्टीनं वेगवेगळ्या ठिकाणी फिट बसतात. कल्पकता वापरून आपण विविध संकल्पनेवर आजपर्यंत काम केलं आहे. हजारो असे आपण कलाकृतीच तयार केलेल्या आहेत. या समुद्राचं, नद्याचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांचे गुणधर्म, तिथल्या भौगोलिक परिस्थिती, तिथला खडक आणि तिथल्या विविध अशा गुणधर्मानुसार आपल्याला तिथं पेबल्स, तिथले खडे, गारगोटी मिळत असतात. म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यात गेल्यानंतर तिथल्या नद्या, तिथले समुद्र आपण पालथे घालतो आणि तिथं हे संकलन करण्याचा, पेबल्स, शिंपले संकलन करण्याचा प्रयत्न करतो. त्यातलाच एक भाग म्हणून आपण कोलम, केरळ राज्यामध्ये आपण इथं आलेलो आहोत आणि आपण इथं पेबल्स कलेक्शन करत आहोत. आपल्यासाठी खास हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. आजपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्याचं व्हिडिओद्वारे मी निदर्शनास आणून दिलेलं आहे. त्यातलाच हा व्हिडिओ खास आपल्यासाठी तयार करतोय. ॲक्च्युली इथं खूप अशी गरमी होते या कोलममध्ये, समुद्राच्या किनाऱ्यावर. आणि या सगळ्या गरमीमध्ये घामाचे लोंढे आलेले दिसतील तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर, कारण समुद्राच्या ठिकाणी खूप मिळतो. अशा पद्धतीनं एकदम समुद्राच्या किनाऱ्यावर असल्यामुळं ती लाट मला स्पर्श करून गेली. मी खूप कडेवर होतो, परंतु तिचं जे अलगद असा स्पर्श झाला माझ्या पायाला, त्यानंतर जे काही अंगावर उमटलेले शहारे असतील किंवा जो आनंद आहे ते खूप अप्रतिम होता. हे आनंद अनुभवण्यासाठी खरं तर व्हिडिओमध्ये न पाहता स्वतः समुद्राच्या काठावर येऊन तिथं आपण फिरलं पाहिजे, तिथं येऊन आनंद घेतला पाहिजे त्या परिसराचा, त्या ठिकाणचा. हे खूप महत्त्वाचं वाटतं आहे मला. तरी पण तुमच्यासाठी व्हिडिओ तयार केला मी. माझं पेबल संकलन असेल किंवा मग हा परिसर दाखवण्यासाठी मुद्दाम हा टास्क केला. थँक्यू.